नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. आज आपण एक नवीन चॅनल सुरू करत आहोत. चॅनलचं नाव आपण हिंदू राष्ट्र ठेवायचं होतं, पण यूट्यूबनी काय आपल्याला ते हिंदू राष्ट्र ठेवायला परवानगी दिली नाही, म्हणून आपण हिंदू टाईम्स ठेवलं त्याला. आता ह्या हिंदू टाईम्स चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आणि हे चॅनल सुरू करायचं बेसिक कारण म्हणजे की आज हे चॅनल असणं ही काळाची गरज आहे. कारण आज जगामध्ये साधारणतः 125 कोटी हिंदू असतील. त्याच्यामध्ये हिंदुस्थानातले, नेपाळमधले, बांगलादेशमधले आणि उर्वरित जगात जे कुठे असतील थोडेफार सगळे मिळून 125 कोटीच्या आसपास असतील. एखाद वेळेस थोडे कमी असतील. पण एवढा मोठा हिंदू धर्म असूनसुद्धा एकही हिंदू राष्ट्र नाही. 57 मुस्लिम राष्ट्र आहेत, अनेक ख्रिश्चन राष्ट्र आहेत, बौद्ध राष्ट्र आहेत, पण हिंदू राष्ट्र नाही आहे. आणि हे चॅनल सुरू करायचं कारण दुसरं असं की आज हिंदुस्थानातच हिंदूंवर अत्याचार होत आहेत काय. आणि हे 2014पासनं हे जेव्हापासून नरेंद्र मोदी आले तेव्हापासून हे खूप मोठ्या प्रमाणावर बोकाळलेलं आहे. आणि हा डायरेक्ट हल्ला जो होतो आहे हा मुसलमानांकडनं होतो आहे. वास्तविक हे मुसलमान काय, ख्रिश्चन काय किंवा इतर कुठलेही, म्हणजे त्याच्यामध्ये मी जैन, शीख, बौद्ध हे धरत नाही, कारण हे हिंदूंचाच पंथ आहेत सगळे. आणि त्यांची विचारसरणी आणि हिंदूंच्या विचारसरणीमध्ये विशेष फरक आहे असातला माझा काही असं मला वाटत नाही. म्हणजे बुद्धाला तर आपण विष्णूचा एक अवतारच मानतो. पण आज हिंदूंवरच संक्रांत आहे. आत्ता एक तुम्ही 2-4 दिवसापूर्वी बघितलं तर गाझियाबादमध्ये एका 16-17 वर्षाच्या मुलाला 16-17 वर्षाच्या मुलांनी मिळून बकरा कापावा तसा कापला. ही त्यांची छाती होती कशी? कारण तो जो मुलगा आहे असद म्हणून, त्या असद नावाच्या मुलाला त्याच्या वडिलांनी प्रोत्साहन दिलं असं कळतं आहे काय. आता त्याचं एन्काउंटर झालं, पण त्याच्या एन्काउंटर झाल्यावर सुद्धा छाती बडवणारी लोकं आहेत. आणि तुम्ही बघा तर एन्काउंटर झाल्यानंतर किंवा त्या मुलाला मारल्यानंतर त्या गल्लीमध्ये मुसलमान जे आहेत त्यांना तुम्ही विचारलं तर कोणी बोलायला तयार नाही, कोणी कंडेम करायला तयार नाही. कुठलाही मुसलमान ते कंडेम, पण त्याचा जो काय म्हणतात त्याला एन्काउंटर झाला त्याच्याबद्दल एकदम की नाही हे चुकीचं आहे, त्यावेळेस संविधान आणि हे ते सगळं आठवतं. अरे संविधान म्हणजे काय? तुम्हाला संविधानाने काय आमचा गळा कापायला परवानगी दिलेली आहे? आणि मग तुम्ही गळा कापून झाल्यावर आम्ही बघत बसायचं की काय करायचं आम्ही ते संविधानाप्रमाणे? हां, संविधानाप्रमाणे त्याला एन्काउंटर चुकीचं असेल तर कोर्टात जा, बघू आम्ही तिथे कोर्टामध्ये काय करायचं ते. संविधान म्हणजे काय आहे? तर संविधानामध्ये सुद्धा संशोधन व्हायला पाहिजे. संविधानामध्ये मुसलमानांना एक न्याय, हिंदूंना एक न्याय, आणखीन कोणाला दुसरा न्याय असं नाही होऊ शकत. कधीच होऊ शकत नाही आणि व्हायला पण नाही पाहिजे. हे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे आज ही गरज आहे आणि हिंदूंचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे आले पाहिजेत आणि याच्यामध्ये हिंदूंचं एकत्रीकरण व्हायला पाहिजे. हे एकत्रीकरण होऊन आपण ह्या मुसलमानांना किंवा या ख्रिश्चनांना सामोरं जायला पाहिजे. ख्रिश्चन एवढे आक्रमक नाहीत, पण आज रस्त्यावर गाय कापली त्यांनी केरळमध्ये, त्याच्यात ख्रिश्चन पण होते, मुसलमान पण होते आणि ह्या नालायक काँग्रेसचे विचारसरणीतले काँग्रेसचे हिंदूही होते. आज गायी कापल्या जात आहेत. तुम्ही बघा, आज डुक्कर निषिद्ध आहे, पण एखादं डुक्कर त्यांच्या ह्याच्यापाशी आलं तर ते किती कांगावा करतात त्यांना. आणि संविधान हे आपल्याला आहे, त्यांना नाही आहे. त्यांना कॉमन सिव्हिल कोड त्यांना नको आहे, UCC नको आहे त्यांना. मग कॉमन सिव्हिल कोड नसेल तर कॉमन क्रिमिनल कोड कसं काय चालतो त्यांना? कारण कॉमन क्रिमिनल कोडमध्ये शरिया नाही. मग यांना कॉमन सिव्हिल कोड नसेल तर प्रत्येक मुसलमानाला कॉमन क्रिमिनल कोड पण न लावता
त्यांना शरियाप्रमाणे शिक्षा द्याव्या. आज हिंदुस्थानामध्ये राहून ही आपली परिस्थिती आहे. आज त्यांच्या वस्त्यांमध्ये जाणं किती भयानक असतं याचा कधी विचार केला आहे? आज हे जाणून बुजून लव्ह जिहाद, लँड जिहाद, त्याच्यानंतर वोटर जिहाद, पण आता ते SIR आणल्यामुळे हे यांचे सगळे जिहाद वोटिंगच्या बाबतीतले बंद होत चाललेले आहेत. UCCच्या बाबतीत तर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आणि तुमचे जे हिंदूंचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही आणा. आपण या व्हिडिओच्या मार्फत या चॅनलच्या मार्फत तो टाकू, आणखीन आवाज उठवू आणि हिंदूंचं एकत्रीकरण करू. आज एवढंच. धन्यवाद.